म्हणजे आमचंही बरं. सांगण्याचं तात्पर्य असं, माणसानं काहीतरी केलं पाहिजे. या जगात जगायचं ठरलं तर माणसाने खरोखर काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर माणसाचं जीवन म्हणजे क्षणभंगूर पाण्याचा बुडबुडा, कधी फाट दिशी फुटेल त्याचा तपास नाही. असो, एकटा कितीही वेळ बडबडत बसलो तर कुणाचा कुणाला मेळ लागणार नाही. त्याच्याकरता माझ्या जीवाचा दुर्लभ मित्र दादोबा भोसले घोगरगावकर ताबडतोब बोलावून घेतलं पाहिजे. अहो भोसले, राम राम. काय चाललंय तुमचं? काय नाही आपलं खाऊन पिऊन सुखी. खाऊन पिऊन सुखी आहे ना. पण आपल्याला यात्रेचा विषय घ्यायचा आहे. म्हणजे 4 तीर्थ शिलेश्वर, 5 तीर्थ परमेश्वर, आपल्या जीवाचा दुर्लभ मित्र खानदेश भूषण बघा सम्राट मास्टर भिका भीमा सांगवीकर यांचे 3 नंबरचे चिरंजीव पंकज कुमार सांगवीकर यांना ताबडतोब बोलावून घेतलं पाहिजे. चांगल्या कामाला वेळ नको देऊ का आवाज? लगेच. अहो पंकज कुमार सांगवीकर. बाबा दादोबा तुमचं काय चालू आहे? आनंदी आनंद आनंद. मित्रांचे मित्र भेटे आणि मनाचा संशय पिटे. बरोबर. या मुलीप्रमाणे लहानपणाची जीवाची तुला बोलावून घेतलं आणि ते तुझी बायको मी काढून दिलेलं पोरग कशा चांगलं बोल ना. हे काय तुझी बायकोने काढून दिलेलं पोरग? काय झालं? नाही तुमच्या पुस्तकात एखादं तरी वाक्य चांगलं आहे का? आलं तुझ्या मनात काळ पांढर. अरे मार खायचंय ना. मला सांग तू राहिला कुठे? शेतात आहे, वावरात आहे. शेतात राहतो. तू काय घरी नव्हतं? तुझी बायको होती बाहेर धुलत होत होती बरं. आणि तुझं ते लहान पोरग पिंट्या खेळता खेळता पडलं ना विहिरीत. काय बघतो? बापरे. तुझं पोरग विहिरीत पडलं. तुझी बायको भादरली. मला दुरून बघितलं. अरे बाबा, घर आहे घराचा, घाबरली का भादरली? तुझी बायको घाबरली. मला असं दुरून बघितलं. अरे भाऊजी पळा, भाऊजी पळा. मी पळत गेलो म्हणतो म्हणजे झालं काय? अरे मला करा मदत मदत. असा माणुसकीच्या नात्यानं मदतीचा हात मागितला. मदत करा म्हणे. म्हणलं वहिनी झालं काय ते तर सांगा. म्हणे पोरग विहिरीत पडलं. आता म्हणलं मित्राचं पोरग काय आपलं पोरग काय दोन आहे का? कपड्या सगळ्यात विहिरीत उडी मारली, पोरग वर काढलं. म्हणून म्हणलं तुझी बायको मी काढून दिलेलं पोरग बरं आहे का विहिरीतून? उद्या आम्ही अख्खं खानदानी बुडून मारणार आहे. तुम्ही वाचवायला येऊ तर नाही, तुमचे पाऊलच नका आमच्या घरी. तुझं नाही रे बाबा, ते वहिनीच्या तोंडाकडे पाहून गेलो होतो. अरे त्याच्या आईला ती वहिनी भेटली आणि तू भेटला तिकडं. जाऊ दे भाऊ, काय तू खऱ्याची दुनियाच नाही. त्या आईला खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करून नको रे करू तू. असं लय आधी झालं तुझं. जाऊ दे काय तू माझ्याकडे चक्कर मारला नाही काय नाही कधी वर्गणी गोळा करायला. तुझ्याकडे चक्कर मारतो. मला काय म्हणायचंय बा, यात्रेसाठी आपण चांगले माणसं बोलून घेतले पाहिजे. अरे यात्रा कमिटी चांगली असल्याशिवाय यात्रा पार पडत नाही. बरोबर. मग आपला हुशार माणूस पैशावाला गणेश कुमार सांगवीकर त्यांना बोलून घेऊ. देऊ का आवाज? कंपनीचे मालक देऊ. अहो गणेश कुमार सांगवीकर. काय चाललं मित्रांनो? तुझं कसं काय पंकज? बरे बाबा. तुझं काय चाललं पठारे? काही दिसत नाही सध्या. काय Shut up nonsense, I see guest house. आले गेस्ट हाऊस. माझे कपडे मुबारक कर, कपडे मुबारक कर. चोरीचे का? 40,000 रुपये नुसती ड्रेसची शिलाई आहे. 40,000 याची 40,000 रुपये शिकाय. बर, त्याच्यात आपलं शिक्षण भरपूर झालेलं आहे. शिक्षण किती झालं? अरे त्याच्या आईला आपल्याला तर सापडत नाही. कसं रे? 2री 3री शिकायचं, 90 मारायची आणि तमाशा देऊन डुक्की शायनिंग मारायची. हे जमत नाही आपल्याला. आय हॅव नॉट इंटरेस्ट इन सब्जेक्ट. जमत नाही आपल्याला. शिक्षण फॉरेनला झालं, फॉरेनला. शिक्षण झालं किती? यस करेक्ट. हा महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षण झालं किती? SSC, HSC, BSc, LLB, PhD, बार, टेट, लॉ. एक अक्षर कळलं नाही? SSC, HSC, BSc, LLB, PhD, बार, टेट, लॉ. सगळ्या डिग्र्या बाद. या काही डिग्रीचा उपयोग झाला नाही. शेवटी मी MBBS MD झालो. MD कळतं का? MD कळतं? एवढी कळतं का म्हणजे? अरे एवढी म्हणजे शेवडी. एवढी म्हणजे सिव्हिल सर्जन. तुम्ही सरळ डॉक्टर म्हणा. डॉक्टर झाला. डॉक्टर का झाला? डॉक्टर म्हणजे देव माणूस. डॉक्टरांबरोबर माणसाने नेहमी खरं बोलावं, आजार सोडू नये. बरोबर. मग फॉरेनहून भारतात आलो. भारतात आल्यानंतर मोठा दवाखाना टाकला. वा वा. आता दवाखाना टाकल्यानंतर पहिलंच पेशंट माझ्याकडे आलं. आता त्या पेशंटला होता हरण्या नावाचा रोग. हरण्या नावाचा रोग म्हणल्यानंतर त्याचा
अवघड ठिकाणचं ऑपरेशन. मग त्याच्या अवघड ठिकाणच्या 2 गोळ्या काढल्या, टेबलवरती ठेवल्या. काय ना कसं झालं काय माहिती राव. काय झालं? ऑपरेशन थिएटर मध्ये कसं कुठून तरी मांजर आलं आणि त्या मांजरानं मात्र 2 गोळ्यातली 1 गोळी पळवली. बापरे. मी तर चिंबिन जाऊ. डॉक्टर माणूस चालवतच लोक. काय दवाखान्याच्या पुढे ते कुत्रं झोपलेलं होतं. लगेच कंपाऊंडर नर्स त्यांना ऑर्डर केली ना, म्हणलं कुत्र्याचा पाठलाग करा याची गोळी काढून आण. मग काय डॉक्टर बोलले सगळा दवाखाना डाग डागा आले. वा. कंपाऊंडर नर्स त्यांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला, त्याची गोळी काढून आणली. म्हणजे कुत्र्याची 1 गोळी आणि या पेशंटची पहिली 1 गोळी. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. पेशंट शुद्धीवर आलं आणि मग पेशंटला विचारलं का हो आता कसं काय बरं वाटतंय का. बरं वाटतंय म्हणे. वा वा. मग त्या पेशंटला 8-10 दिवसाच्या गोळ्या दिल्या. पेशंट घरी घेऊन 8-10 दिवसांनी परत आलं. आता कसं काय बोल पेशंट कसं काय बरं वाटतंय का. बरं वाटतंय का. बरं वाटतंय म्हणे. पण लग्न करताना 1 टंगडा आपोआप वर होतंय. कुत्र्याची गोळी बसवल्यानंतर तंगड वर नाही तर काय चिपकून राहणार आहे. माहिती का भावना काही आजार आहे का. काहीच आजार नाही. अरे करतो मागचं पुढं पुढचं माग. अरे ते मागचं पुढं आल्यावर 24 तास घाल वास मारत. त्याच्या विशेष होणार म्हणजे यात्रा म्हणल्यानंतर 4-6 शाळेत चांगल्या माणसांची गरज आहे. बरोबर आहे का नाही. खरं. मग आपण हे बघा यात्रा भरवायची. यात्रेनिमित्त करमणुकीचं साधन पाहिजे. तुमचं काय चालू एवढं सांगा मला. माझं काय चालायचं बघा. कामधंदे वगैरे सगळे ठीक आहेत ना. अरे कशाचे काम धंदे आले. कामधंदे रे. अरे मग तुझा मित्र काय काम होता तुमचा. अरे बापरे वशिलावर काम आहे आपले सगळे वशिलावर काम आहे. हा मला काम धंदे लावशील का. सरकारी नोकरी चालू कर तुम्हाला. सरकारी नोकरी मी लावतो. असं ना. अरे हे बाई पगार 12 महिन्याचा घ्यायचा आणि काम 1च महिना करायचं. 12 महिन्याचा 12 महिन्याचा पगार घ्यायचा आणि काम 1च महिना करायचं. बसून काम आहे. भाऊ काय कामाचं यार. मित्र आहे का कोणी मी. चालतंय. काम वाटून देऊ तुम्हाला. तू रेल्वे खात्यात टाकतो का. रेल्वे खात्यात मला कोणतंही खाता असलं तरी चालेल, फक्त खाता आलं पाहिजे. हा मग उद्यापासून बाजारण डिझेल माझ्याकडे घे. म्हणजे सगळा तमाशा डब्यात घालची. रेल्वे खातं चाललं ना आपल्याला. रेल्वे खात्यात चालू ना. रेल्वे खात्यात जास्त काही काम नाही. फक्त पुढं इंजिनच्या डब्यात ड्रायव्हर शेजारी बसायचं. ड्रायव्हर शेजारी शेजारी, हा. म्हणजे चष्मा आणते. चष्मा पण बिलकुल एकदम आरामात. कामाचा विषय सांग. काम सांगतो. हे बघ रेल्वे मध्य भागावर अशी चालता रेल्वेचा मेन लाईट पुढचा जर बंद पडला फक्त रात्रीच्या टायमाला फक्त पुढं लाईट घेऊन पडायचं. हे सगळे काम करायचं नाही. पगार 12 महिन्याचं काय. अरे मी आहे ना इथं. भीक मागून खाईन बो मी. हे काम मला काय काम आहे. भाऊ तुमच्या लायकीचं काम देतो. कोणतं. MSCB मध्ये लागा तुम्ही. MSCB मध्ये म्हणजे विद्युत खाते. विद्युत खात्यात. अरे वा चालतंय ना. बसून काम गावातल्या गावात काम. खाकी कपडे घालायचे गावातल्या गावात काम करायचं. सिंगल फेज 3 फेज जमलं तर माझ्याकडून 4-5 फेज जास्त टाकून दे. सिंगल फेस 3 फेस 3 फेजच असतो फक्त 2च फेज असतात. असं काय. मग आता तुला जास्त काही काम नाही भाऊ. मग फक्त सकाळी उठायचं आणि वरल्या फडक्यानं वरच्या तारीख पुसून काढायच्या. पगार माझ्या घरच्यांना भेटणार आहे वाटतं. तुला काय करतो दादा इकडे तुम्हाला नेव्ही मध्ये काम देतो. बाबा माझी विनंती माझ्या मापातलं काम द्या. आपणच काम देतो. जास्त वजाचं काम नाही. नेव्ही मध्ये काम करा तुम्ही. समुद्र पोलीस केंद्रातलं काम आहे. फक्त पुढं बंदूक घेऊन बसायचं. पुढं बंदूक घेऊन बसायचा. समुद्र पोलीस आहे तुम्ही. बंदूक घेऊन बसायचं. जास्त काही काम नाही. एखाद्या वेळेस समुद्रामध्ये मध्य भागावरती जहाज बंद पडलं फक्त मागून धक्का द्यायचा तुम्ही. काय पाहू लागले का. पाण्यात पगार वेळेवर भेटत ना. पगार वेळेवर 12 महिन्याचा पगार. असं ना. हे काम नाही जमलं नाही. भाऊ तुम्हाला असं करा तुम्ही ना ते काय म्हणतात त्याला ग्राम स्वच्छता अभियान. ग्राम स्वच्छता अभियान. गाडगे बाबा ती अभियान काढवा तुम्ही. चालतंय. काय जास्त काम नाही. मग सकाळी उठायचं आणि सगळ्या गावाचं मुख हात फिरायचं. काय स्वच्छता सांगितली आमच्या वाटेल. जुन्या वाडवडिलांचा बोले उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. नोकरी कवर करता रे. हे बरोबर आहे. स्वतःचा धंदा करा ना काहीतरी. एक काम कर मी तुला एक ह्याला घेऊन देतो. रेडा. स्वतःचा धंदा चांगला आहे ना. 400 रुपये म्हैस 400 रुपये म्हैस स्वतःचा धंदा. त्याच्या आल्या बायकोच्या हातात 200 रुपये द्यायचे तुला 200 रुपये दारू
रुपये नाही ठेवायचे 400 रुपये म्हैस 400 रुपये म्हैस स्वतः हातात आणणार अरे चांगली गोष्ट आहे ही रोजचा इथे 400 रुपये म्हैस 400 रुपये म्हैस मी काय म्हणतो एखाद्या वेळेस म्हैस नाही चालली तर काय याला पुढं तुम्ही तिघा भावाने वाकायचं चांगले काम आमच्या लायकीचे दिलं तू रेड्या पुढे वाकायचं आम्हाला करे मला वेड्या कुठं इकडे ए, चला चला तमाशा ठरवायला जायचं जायचंय कोणाचा तमाशा आणायचा? आपल्या नगरीत एकच तमाशा आहे कुठला? खानदेश भूषण खानदेशाचा हिरा मोठे सम्राट मास्टर भिका भीमा सांगवीकर यांचे चिरंजीव मास्टर गणेश राजे सांगवीकर यांचा बहुरंगी सगळी झालेली मुलगी गाजून पुण्यावर जाणारा छंदी पाणी दे रे पाणी दे रे कुल्ला नेम झाला का तुझं मग हा मॉडेल जमाना डिस्को जमाना रिमेक जमाना ऑनलाईन जमाना स्पर्धेच्या जगाच्या बाजारात एवढं लांबडं बोलायला कोणाला वेळ आहे का बरोबर आहे. शॉर्टकट शॉट काय कट शॉर्ट कट शॉट गाण्या राजा राजा काय रिस्पेक्ट देतो त्यांना अरे बाबा खानदेशामध्ये त्यांना प्रेमानं म्हणतात गणराज्याचा तमाशा आपल्या गावात आणायचा चला त्या तमाशा ठरवायला हा, मग एक काम करा मालकाला वाचनात आवाज देऊन बोलून घ्या मी गाणी काढतो दादा गेले पुढं हा. मालकाला वजनात आवाज देऊन बोलून घ्या जास्त वचवच करू नको त्या तमाशातल्या काळ्या निळ्या पुरी पाहून फापलू नको अरे मी एवढं बोलता तुम्हाला आखली आहे का माझं लग्न करून द्या ना मी तुझं लग्न करून देतो माझ्या बरोबर चल कुठं लंडनला चल लंडनला लंडनला हा आणि तिथं काय रुपयाला 16 बायका 2-4 पोर वर देतात मी काय त्यांचे दवाखान्याची बिलं भरणार राहू का नुसते? खानदेश भूषण मास्टर गणेश राजेश